जेलमधल्या ऑडिओ क्लिपच्या संदर्भात दाल में कुछ काला है असं काल आपण व्हिडिओ केला होता. अहो, ही सगळी डाळच काळी निघाली. कारण की ज्या पद्धतीचा प्रोपोगंडा आणि ज्या पद्धतीचे षडयंत्र या जेलच्या माध्यमातून करण्यात आले ना, खऱ्या अर्थानं ते सामाजिक घडी विस्कटण्याचा प्रयत्न होता. आणि सामाजिक घडी विस्कटून जर एखाद्याचं भलं होत असेल, एखाद्याची आकांक्षा पूर्ण होत असेल, एखादी मनोइच्छा पूर्ण होत असेल, तर खऱ्या अर्थाने हे किती मोठं पाप आहे हे समाज पटलाने आता लक्षात घ्यावं. अशात तुमच्या भावनेचा गैरवापर करण्यात आला. भावना ह्या चांगल्या कामासाठी कधीच वापरल्या गेलेल्या नाही. तुम्हाला भावनिक करायचं, तुमच्या पोटात शिरायचं, तुमच्या मनातल्या भूमिका मांडायच्या, आपण भावनिक आहेत ना, आणि याचाच गैरफायदा अशा पद्धतीनं घेतला जातो. मित्रांनो, ज्या परिस्थितीत जी परिस्थिती आणि आजची राजकीय अवस्था, या सगळ्या गोष्टीला पाहिलं ना, तर ज्या दिवशी ही ऑडिओ क्लिप बाहेर पडली होती त्या दिवशीच मनात आलं की याच्यात काहीतरी नेमकं दडलंय काय, नेमकं षडयंत्राचं पालचूक चुकते. कारण की स्वरूपानंद देशमुखांना ज्या पद्धतीचे आरोप लावण्यात आले उमेदवारी दाखल केल्यानंतर, आणि ज्या पद्धतीच्या भूमिका मांडत गेल्या, पुन्हा त्याच्यावर दिलेल्या बाईट 29 एप्रिल नंतर 29 एप्रिलला येऊन सगळी भूमिका स्पष्ट करणार, आणि त्यानंतर आलेली ही बाईट खूप काही चित्र स्पष्ट करते. कारण की हे चित्र सहजासहजी निर्माण झालेलं नाही. मग चारी मुंड्या चित करायच्या, लोकांच्या जखमा हिरव्या करायच्या, लोकांच्या मनात भीती निर्माण करायची आणि आपला साध्य करायचं. जर ही भूमिका जर निर्माण झालेली असेल ना, खऱ्या अर्थानं यासारखं रंडकं राजकारण दुसरं कोणतंच नाही. आणि ज्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टीचा पर्दाफाश त्या अझर पठाणनं केलाय, आणि आता अझर पठाण नेमकं काय सत्य बोलतो, कारण की पहिलं बोललेलं सत्य धरावं का आत्ता बोललेलं सत्य धरावं, त्याच्या भूमिकेवरच शंका आहे. जेलनं माफीनामा लिहून घेतला, जेलनं माफीनामा घेऊन खऱ्या अर्थानं या सगळ्या अंकावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केलाय. पण खऱ्या अर्थाने याची आता चौकशी झाली पाहिजे. कारण की चौकशी ह्याच्यासाठी की असे किती षडयंत्र या महाराष्ट्रात निर्माण करून ही व्यवस्था तयार करण्यात आली. अशा पद्धतीचे बालंट टाकून स्वतःची प्रोपोगंडा निर्माण करून विनाकारण आपण प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न किती जणांनी केलाय. कारण की प्रसिद्धी म्हणलं की टीआरपी म्हणलं की सगळ्यांनाच हव्यास वाटतो, ज्यांना सामाजिक कार्य आणि राजकीय भूमिका जास्त महत्वाच्या असतात. जनतेच्या समोर मिरवायचं कसं आणि आपला प्रोपोगंडा साध्य करायचा काय. मग एखादा राजकीय स्टंट, जसा हा जेलमधला झालेला स्टंट, आणि जेलमधली जी नावं समोर येत आहेत ना, तीही खूप खतरनाक नावं आहेत. परभणे ज्यांनी खऱ्या अर्थानं लोकांच्या आधीच आर्थिक शोषण करून घेतले, लोकांचे आपल्या साईराम मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या नावानं जे झेंडे आटके पार लावलेत ना त्यांनी, आता जेलमध्ये बसल्या बसल्या सुद्धा त्यांचं ते कौटिल्यक रूप जे आहे ते समोर येत आहे. आणि अशा जर तुम्ही घटना करून, अशा पद्धतीचे षडयंत्र करून जर सामाजिक स्वास्थ्य बिघडणार असाल, तर खऱ्या अर्थानं तुम्ही आतंकवादीच आहेत की. आणि आतंकवादी तरी जीवानिशी मारतात, तिथं माणसातला माणूस तुम्ही ठेवला नाही. मग ती भाषा तर आम्हाला कधीच या समाज व्यवस्थेला न पटणारी. पण काय करता, या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं संख्याबळावर, कशा पद्धतीनं झुंडशाहीवर, कशा पद्धतीनं सामाजिक स्वास्थ्यावर परिणाम करतायत ना, खूप याला काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे. चांगला माणूस आज बोलायला तयार नाही, चांगला माणूस भूमिका मांडायला तयार नाही. आणि खऱ्या अर्थानं जर असे गळचेप्यान, अशा पद्धतीच्या मुस्कटदाब्या जर होत असतील, तर ही सगळी समाज व्यवस्था कशा पद्धतीनं लयाला जाईल आणि कशा पद्धतीची अराजकता माजेल हे तुम्ही डोळ्यानेच बघताल. कारण की परिस्थिती बिघडायला वेळ लागत नाही, पण परिस्थिती अवस्थेत आणायला खूप वेळ लागतो.
आणि ह्याचं भान या लोकांना नाहीये. हे सध्या वादीसाठी हाल्या मारतायत. वादीसाठी हाल्या मारून ती हाल्याचं काय होईल ते होईल, पण आपली वादी चापकाची वादी वाजली पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका जर समाज व्यवस्थेमध्ये निर्माण होत असेल ना, तर खऱ्या अर्थानं समाज व्यवस्था ही संस्कार देण्यासाठी अकार्यक्षम ठरलेली आहे. आज खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीचा मसाजोगचे इलेक्शनचा प्रपंच या जेलमधून अशा ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून जर बाहेर पडत असेल आणि अशा पद्धतीनं जर लोकांच्या जखमा हिरव्या करून पुन्हा लोकांची भूमिका जर या लोकांची भावनिक भूमिका जर या इलेक्शनच्या सोबत जोडवायची असेल, अहो कामाच्या स्वरूपात स्पर्धात्मक राजकारण करा ना, स्पर्धात्मक विषय मांडा ना, स्पर्धा चांगली असली पाहिजे. पण अशा पद्धतीची कुचकामी स्पर्धा करून अशा पद्धतीचे प्रोपोगंडे करून लोकांच्या जखमेवर मीठ चोळून काय मिळणार? कारण की आधीच लोक होरपळलेली आहेत. या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीच्या भूमिका समाज व्यवस्थेने भोगल्यात आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये जी वृत्ती जोपासली जाते ना, आज ती वृत्ती खऱ्या अर्थानं मोडून काढली पाहिजे. कारण की ही वृत्ती कोणाची असो, ही वृत्ती खूप घाणेरडी आहे. कारण की ही वृत्तीमुळं सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे आणि जे खऱ्या अर्थानं सुशिक्षित, सुसंस्कृत, दूरगामी विचार करणारी लोक आज या पटलापासून लांब जात आहेत, फेकल्या जात आहेत बाहेर. आणि चांगले लोक अशा परिस्थितीत मांडणं तरी काय, कारण की त्याला ज्या पद्धतीच्या ट्रोलिंग आणि ज्या पद्धतीच्या नामुष्क्या करून, ज्या पद्धतीच्या कॉमेंट्स पास करून हे लोक आपला विजय मानतायत, खऱ्या अर्थानं येणाऱ्या भवितव्यावर घातलेला सगळ्यात मोठा घणाघाती घाव आहे. आज तुम्हाला तुमच्या मनाला समाधान वाटत असेल, तुमच्या मनाला सुख शांती मिळत असेल, पण अशा पद्धतीनं अराजक पद्धतीनं निर्माण झालेली राज्य व्यवस्था जर आमच्या भोकांडीवर थोपली तर तुम्हाला आज ज्या पद्धतीची भूमिका भोगावी लागते ह्याच्यापेक्षा 100 पट वाईट दिवस आपल्यावर आल्याशिवाय राहणार नाही. कारण की शेवटी काय आहे, आणि आम्ही आमचं मूळच विसरलोय. आज आम्हाला ज्या पद्धतीच्या राजकीय चातुर्य लोकांनी आमच्या कोपऱ्याला गुळ लावून आम्हाला ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण करून ठेवली ना, त्यामुळं असे प्रपंच करून स्वतःचं अस्तित्व निर्माण करणाऱ्या लोकांसाठी खूप मोठी संधी निर्माण झाली. आणि अशा पद्धतीचे प्रपंच सामाजिक परिस्थितीमध्ये जरी मंथनाच्या स्वरूपात पुढे येत असते, सामाजिक परिस्थिती या गोष्टीचं मंथन करणं विसरलेली असेल, तरीही मानसिक दृष्ट्या आणि राष्ट्राच्या दृष्ट्या हे मंथन आवश्यक आहे. कारण की सुदृढ जर राज्य व्यवस्था करायची असेल, सुदृढ समाज व्यवस्था करायची असेल, सुदृढ तुम्हाला समाज करायचा असेल ना, तर खऱ्या अर्थानं या समाजातील कृतिशील, क्रियाशील आणि सर्जनशील लोक हे समाज पटलावर आले पाहिजे. नाहीतर जर ह्या पद्धतीच्या तोडाफोड्या आणि ज्या पद्धतीच्या भूमिका मांडून आज समाज विठीस धरला जातोय ना, ती खऱ्या अर्थानं या देशासाठी आणि या समाजासाठी खूप मोठी धोक्याची घंटा आहे. कारण की आजपर्यंत आम्ही जेव्हापासून इतिहासातून बघतोय की कितीही परकीय आक्रमण झाली किंवा कितीही आमच्यावर संकट आली, तरी आम्ही स्थिर कशामुळे होतो की आमच्यातली सर्जनशीलता, आमच्यातली दूरदर्शता आणि आमच्यातलं सामाजिक विकास सातत्याने चालू होता. पण आज जर समाज विकासच खुंटत असेल, सामाजिक भूमिकाच संपत असेल आणि झुंडशाहीच्या समोर आज सगळेच सलेंडर होत असतील, तर खऱ्या अर्थानं हे आजच्या परिस्थितीला कुठेही शोभणारं नाही. आणि अशा झुंडशाहीतून जी काही वृत्ती पुढे येते, जी राज्य व्यवस्था निर्माण होते, जे राज्य प्रस्थापित होतं, ती कधीही या देशाचं भलं करू शकणार नाही. त्यामुळं खऱ्या अर्थानं हे जे प्रपंच झालाय आणि ह्या प्रपंचाच्या माध्यमातून ज्या पद्धतीच्या भाकरी शेकायचा प्रयत्न ज्या काही शातीर लोकांनी केला, खऱ्या अर्थानं त्यांच्या चौकशा झाल्या पाहिजे आणि त्या आझरलाही त्या चौकशीच्या घेऱ्यात घेतलं पाहिजे की अशा कोणाच्या दबाव तंत्रावर आणि जेलमधल्या ज्या काही त्याच्या संदर्भात जो कोणी दबाव कर्मचारी आणत होता, तर नाव तर घेणार नाही, कारण की नाव घेऊन काय होणार आहे, त्याला विनाकारण कशाला प्रसिद्धी द्यायची. पण स्वतःच्या कर्तव्यापासून मुकून या पद्धतीच्या षडयंत्रामध्ये स्वतः लिप्त होण्याची जी कर्मचाऱ्यांची आता
नैतिकता झाली, कर्मचाऱ्यांमध्ये जी एक भूमिका निर्माण झाली, खऱ्या अर्थाने ही भूमिकाच देशाला पुढवणारी. आणि आज जर असे कर्मचारी प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये घुसलेले असतील आणि डिपार्टमेंटमध्ये अशा पद्धतीच्या वृत्त्या जर फोफावत असतील तर सर्वसामान्यांचे प्रश्न कधीच सोडवले जाणार नाहीत. त्यामुळं खऱ्या अर्थानं प्रशासन व्यवस्थेने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा आणि खऱ्या अर्थानं हे झालेलं जेलमधलं षडयंत्र खऱ्या अर्थानं मोडून काढून ह्याच्यावर खऱ्या कशात्मक दंडात्मक कशा कारवाया करता येतील, ह्याच्यातून समाजाला कसा धडा देता येईल, ह्याच्याकडे जर लक्ष केंद्रित केलं तर 100% समाज पुन्हा एक चांगल्या दिशेला जाऊ शकतो, एवढी आशा बाळगूया. या संदर्भात तुमच्या मनात काय वाटत असेल आणि या संदर्भात तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर 100% कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.